नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज 25 जुलै 2026 शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। पहिली बातमी निघते पीक विमा खरीप 2025 शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येत्या 12 तासात सोयाबीन आणि कापूस या पिकांचा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार। दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर येथील आंदोलनास महाराष्ट्रातील शेतकरी देणार पाठिंबा। अनेक शेतकरी संघटनेसह कामगार देखील देणार पाठिंबा। पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ, थेट 2,500 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना पुढील 24 तासात मोठा धोका, पिके पाण्यात जाण्याची शक्यता। बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलढाणा, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याचा अंदाज। कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार। परभणी, बीड, लातूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश, तर इतर जिल्ह्यांचा यादी 30 जुलै 2026 पर्यंत जाहीर होणार। पंढरपूरच्या वारीत साक्षात विठ्ठलाचं दर्शन। आज एकादशीनिमित्त शेतकरीही घेणार विश्रांती, तर बैलांना देणार सुट्टी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भेटणार। भाजपची खेळी उघड, देवेंद्र फडणवीस यांना मोठा बसू शकतो धक्का। सूत्रांची माहिती। नमो शेतकरी योजनेच्या रकमेत वाढ करावी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची राज्य सरकारकडे मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना देखील 60 नंतर पेन्शन द्यावी, खासदार ओमराजे यांची लोकसभेत मागणी। शेतकऱ्यांना एकादशी पावली, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची किसान मराठी न्यूजला थेट माहिती। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।